नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहे नालासोपारला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे समजेल तुम्हाला आपण का जातोय. आणि कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा. चला मग भेटू. मम्मी आवर, आपल्याला जायचंय. हा का, कुठं जायचं माहिती आहे तुला? नालासोपारला जायचंय. कशासाठी माहिती आहे? काय कुठं जायचंय? नालासोपारा. का पण? चल, तुला एक सरप्राईज आहे आज तुझ्यासाठी. एक चल आवर पटापट, आपल्याला निघायचंय. तर ठीक आहे, मम्मीसाठी आपण सरप्राईज अरेंज केलंय. तर गाडी स्टार्ट कर. अहो, इथं चाललाय माझ्या ताईचा मेकअप. इथं वाजले किती आणि टाइम किती झाला हिला काहीच कळत नाही. नुसतं आपल्या पूर्ण नुसता मेकअप करत आपण मग असं नॅचरल आहे. विषय आहे का आपलं? आता मस्त गोर हे अजून मेकअप चाललाय. आम्ही दोघांनी ना माझ्या म्हणजे आमच्या मम्मीसाठी एक स्वप्न बघितलेलं, जे तिला खूप आवड होती, तिला घ्यायचं होतं पण नव्हतं घेत आहेत. आणि आज फायनली आम्ही ते दोघं पण मिळून पूर्ण करतोय. काय ताई, कसं वाटतं तिला? एकदम भारी फिलिंग येते की चला फायनली तिला तिचं गिफ्ट भेटणार आहे. हां, आणि हे तिला काय माहीत नाही काय आणि मी पण खूप वाट बघत होतो आम्ही दोघं. आणि आज ते आम्ही कंप्लीट करतोय. त्यासाठी आम्ही जातो नालासोपारा. आणि ते काय सरप्राईज आहे ते तुम्हाला पण समजेल. ब्लॉग कंटिन्यू बघायचा, खूप मजा आहे. किती टाईमपास मम्मी करते. माझ्या बहिणीला मी सांगितलेलं ऑनलाईन तिकीट काढ, पण काय ती नाही, एवढा टाईमपास नाही आणि डोक्यात जातात, टाईम वाचवत नाही. वैतागवाडी. हे मम्मी पण तशीच. देख तू अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. जायचंय लांब, इथे ट्रेन, मेगा ब्लॉक, सगळ्या गोष्टी यांना नाही समजत आहे. अहो वैताग येतो फॅमिलीसोबत यायचं म्हणजे. पिया पिया, माझ्या राज्यात पिया, काय टेन्शन नाही. मी पण खाऊन घेतो थोडंफार. बोट लागलं काय, घरातून खाऊन आलो नाही. या दोघांमुळे झाला आहे उशीर. काय ना दोघांना सांगू ना समजत नाही. ताई तर माझे एवढं मेकअप करत बसले, काय सांगू. देखी मेरी मजबूरियां. खरंच यार, वेस्टर्न रेल्वेला यायचं म्हणजे लय खतरनाक आहे. एवढी गर्दी काय, एक एक विरार फास्ट आहे. हे मम्मी मम्मी तुला नालासोपारला माहिती आहे कशासाठी जातो आपण? हां, कशासाठी अगं मला कधी गुंतला जीव बाबरा. कोकणात खूप वर्षापासून आपल्याला बोलवते आणि आपण ते पूर्ण केलं. तर ताई तुला काय वाटतं, कसं वाटतं? खूप भारी वाटतंय की चला फायनली तुझी इच्छा पूर्ण होती आणि आपण ती इच्छा पूर्ण करणार. या गोष्टी जास्त आनंद. खूप आनंद आणि या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतो. कुठं कुठं गेले अडचणी करतो. फायनली आज आम्ही दोघांनी मम्मीचं ते माझ्या भावाचं आणि ते फायनली आज आम्ही पूर्ण करतो. नाही ह्या गोष्टी तुम्हाला माझी काय माहिती नाही. आम्ही डायरेक्ट तिकडे घेऊन जातो आता. आणि तुझे रिॲक्शन काय असतील तुम्हाला बघायला भेटते. ट्रेन उलटी चालली आता, आपल्याला उलटी लागली. आता पोचू विरारला आपण बरोबर. आता पुन्हा नाही गं वरून. आमच्यासोबत झालाय स्कॅम. आम्हाला वाटलं विराची गाडी आहे, वसईला थोडा वेळ थांबली. परत रिटर्न झाले नाही का मला. परत नायगावला तिथून परत तिकडून परत नालासोपारला यावं लागलं. त्या आईला काय मम्मी काय बोलू बसायला उतरायचं ते अरे यार. बोलली होती बसायला उतरा, ट्रेन परत रिटर्न जाईल. मी ऐकलंच नाही. चला ठीक आहे, पुन्हा रिटर्न येऊ. जायचं नायगावला आणि तिथून लोक परत येतो नालासोपारला. फायनली पोचलो आहे नालासोपारला. बघू शकता तुम्ही गर्दी. या गर्दीपेक्षा, मुंबईच्या गर्दीपेक्षा नाही, आपलं खरंच सांगतो गाव बरं आहे. खूप भारी आहे. मम्मी तुला काय वाटतं, या मुंबईच्या गर्दीपेक्षा आपलं गाव बरं आहे ना? ही गर्दी ना नको नकोशी वाटते. त्यापेक्षा आपलं खरंच खूप गाव बरं आहे. जाऊ दे, आपले काम आहे नालासोपारला आणि ते तुम्हाला माहिती आहे. आता मी बोललो आता ते फायनल आपण जातो. तर मम्मीची रिॲक्शन तुम्ही बघा कशी काय असेल.
जसं की मी बोललेलो शेवटपर्यंत बघा मस्त. माझ्या मम्मीसाठी एक सरप्राईज होता आणि फायनली ते आता मी रिव्हील करतो आहे. ते म्हणजे कसं, मम्मी खूप टाईम झाला आमच्याकडून गंठन मागत होती आणि आज फायनली तिला आम्ही ते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ते आज आणले. मम्मी तुला कसं वाटतंय? मला मस्त भारी वाटते. भारी वाटतंय ना? तुझ्या पोरांनी तुला गंठन दिले, तू मागत होती एवढा टाईम आणि बघू शकता तुम्ही ही तिची आवडती गंठन. खूप मेहनत होती काय गमत त्यामध्ये. खूप मेहनत लागली. हां, आम्ही घेतले आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर. तर मम्मीची स्माईल किंवा किती खुश आहे, आनंद आहे. ह्या आनंदासाठी ना खूप प्रयत्न केले ना, खूप. ताई मी आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला. काय ताई? जास्त मेहनत लागली. खूप आहे आणि तिच्या चेहरा तिची स्माईल बघून आज खरंच बरं वाटतंय की केलं आम्ही तिच्यासाठी आणि खरंच खूप प्राऊड वाटतंय. दादाची इच्छा पुरी झाली. हां दादाची इच्छा पुरी झाली. हां आणि माझ्या दादाचे जे स्वप्न होतं तो आता नाही आहे, बट त्याची इच्छा पूर्ण झाली. आनंद आहे. तर चालले बिलिंग. ताई बिलिंग करते, ताई बिलिंग करते आता. कसं वाटलं तुम्ही पण मला सांगितलं कसं वाटलं सरप्राईज ते पण कमेंट करून नक्की सांगा. तो बघा अजून तर मी तुम्हाला सांगतो मला परत येण्यासाठी पण अजून एक आहे. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? मी लहानपणापासून मी पहिले ते 10वी मला इथे गेलो जेव्हा सुट्ट्या असतात. तर मला एक मित्र पण आहे, ते दाखवतो म्हणजे अभि म्हणून आहे. पहिले माझ्या वस्ती गेले मला सोबतच पहिल्या आपण घरीच होते. म्हणजे आता मी जातो हे सगळं झाले तेव्हा दाखवतो. मग कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? नाव इकडं एकदम मस्त मस्त वाटतंय. मस्त ना? हां सूट होतं तुला. हां मला तुला सूट होतं तरी पण मोठं आहे मस्त आहे ना? माहीत झालं ना? काय सांगतो, मला पण एक्सपेक्ट नव्हतं की मला पण सरप्राईज भेटेल. तर माझ्या ताईने मला फायनली ही सिल्वर कलरची चेन केली. मला माहीत नव्हतं मला पण भेटेल. वाटलं नव्हतं माझ्यासाठी, पण अनएक्सेप्टेड गोष्ट होती की पण ठीक आहे माझ्या ताईने केली. ताई थँक्यू. ठीक आहे चांगलं वाटतंय बहिणीने कधीतरी काहीतरी केलं माझ्यासाठी. आवड आहे भारी आहे तशी चेन. कमेंट करून सांगा आपल्याला सूट होते का नाही, चांगले आहे का नाही. मी तुम्हाला बोललेलो मी नाला सफरायला याचं दुसरं कारण म्हणजे माझा मित्र तो म्हणजे अब्बी. तो आम्ही लहानपणापासून खूप मजा मस्ती केलेली आहे असा माझा मित्र आहे. हा अब्बी. عندي خوش فصلة يا اخي تفوز फोन नाही भाई, ब्लॉग चालू आहे. मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड ब्लॉग बनवतोय का अभि? तुला कसं वाटतं एवढा वर्षातून आपण भेटलोय? लय मस्त. नाही भारी ना? जाम मजा आली, खूप मजा मस्ती केली, खूप मेमरीज आहेत मला सोबतच्या. मी अभि आणि अजून एक होतं वेदांत. तो वेदांत तिथे नाही आपला, काय बोलतो वेदांत नाही आहे ना? वेदांत भाई गावाला. वेदांत गावाला मच्छी होते. अरे यार यांना माहित ना आपण ब्लॉगिंग पण करू. जाऊ दे ठीक आहे. हा बघ आपला चॅनल माहिती आहे तुला, शिवम सलागरे ऑफिशियल. चॅनल तर माहिती आहे. आणि तुला माहित नाही ब्लॉगिंग करतो? ब्लॉगिंगचं नाही माहिती तू भाई ब्लॉगिंग. अरे भाई जाऊ दे ठीक आहे. आता बघितलं असेल ना आता ब्लॉग मध्ये येणार भाई. मग आपल्या पब्लिकला काहीतरी सांग. मी काय सांगतोय. बायगन. ठीक आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मी हा ब्लॉग आता खूप लेंथ होईल, आता मी घरी जाणार. ते ट्रॅव्हलिंग बिलिंगचा तुम्हाला आपण काय फायदा नाही आहे. तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट नक्की करा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. शेवटपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू आणि आपला सपोर्ट करा. अजून खूप मजा मस्ती करा. ठीक आहे असू दे. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये.